एकदा मी वर्गात, आता माझे बहुतेक 40 वर्ष झाले आहेत शिकून, वाटत नाही पण झालेत. तेव्हा वर्गात मी मुलांना विचारलो की मुलांनो, तुम्ही सांगा हे जे तुम्ही शिकता ह्याचा एंड काय आहे? व्हॉट इज द एंड ऑफ दिस? तुम्ही शाळेत आहे, 10 वर्षाचा एंड काय? तर ते म्हणाले नाही कळलं आम्हाला सर. मी म्हटलं हे एंड आहे ते 3 तास, ते 3 तास जे तुम्ही लिहणार परीक्षेत ते तुमचं एंड आहे. कारण त्या 3 तासामध्ये जे काय तुम्ही लिहिलात ते तुमचं फ्युचर आहे. तुम्ही इंजिनियर होणार का, डॉक्टर होणार का? जरा विचार करा, आपले लेजंड सचिन तेंडुलकर जेव्हा लहान होते शिवाजी पार्केला गेले आणि तिकडे त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर म्हणाले, सचिन तू मला बघ मी कसं खेळतोय. आणि सकाळ ते संध्याकाळ रमाकांत आचरेकरच खेळत बसले आणि सचिन बघत बसला. सांगणार सर तुम्ही खूप चांगले खेळतात, आवडलं काय तुला सचिन? अरे लय आवडलं सर, लय आवडलं. ठीक आहे, आता घरी जा आणि आई बरोबर प्रॅक्टिस कर. अशी परिस्थिती झाली आहे आपली शाळेत. पण माझे निलेश भाऊनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकलाय. त्यांनी जे पुस्तक काढलंय ते पुस्तक काय म्हणतो? बाळा लिही, आणि जर अटकला तर मी बाजूला आहे. जरा विचार करा. रमाकांत आचरेकर बाजूला उभे आहेत, सचिन बाळा खेळ, जर तुला नाही जमलं ना मी आहे ना बाजूला, घाबरतो कशाला? तसला एक पदार्थ माझा भावानी केलाय आणि थँक्यू टू यू. आणि खरोखर संपूर्ण एड्युटेक फॅमिलीला मी सपोर्ट करतो आणि हे तुम्ही स्प्रेड करा. आणि नुसतं या देशात नाही, आपल्या जगात आपण स्प्रेड करू.